शांताराम भाऊ राजू, लय अभिनंदन तुमचं. लय मस्त सोय करून टाकली तुम्ही गावकऱ्याची. पिशिली आमच्या सारख्याची. या टोच्या टिरपा मारा लागतात दरवेळेसच्या टिरपीले काही बायको चहा करून देत नाही. घरी जाण चहा प्यान बायकोले म्हणा करबो ते केदाय ठेवीन आणि केदाय पाजीन. त्याच्यापेक्षा हे बरं केलं शांताराम भाऊ तुम्ही. माहित राजू लय सोय झाली. अरे समजायचा विचार कर, तुम्ही समजायचा विचार करूनच निर्णय घेतला मी हा. हा? बरं, शटअप कसा वाटला आपल्याला? शटअप मस्त लागला की नाही? एकच नंबर. काय पाहा लागते चाय टपरी मस्त मस्त. काही नाव घेऊ द्या लागत होतं चहाले. कसं ते अमृतुल्य चहा, प्रेमाचा चहा, रागाचा चहा, बायकोचा चहा, असं काही काही नाव आहे एखादा. हो शांताराम भाऊ, मी एक आयडिया सुचू का तुम्हाला? सुचव ना, आयडिया सुचवेल काय? सुचव एखादं चांगलं नाव. बायकोपेक्षा कडक आणि साडीपेक्षा गोड चहा. अबे म्या तुले चहाच्या टपरीचं नाव सुचवायचं म्हटलं होतं, तुया तर तुला मनातल्या भावनाच सुचवल्या. शांताराम भाऊ, मी सांगू का एकच नंबर सांगतो. सांग सांग सांग, 1.5 फुटी आहे, तूही सांग. अरे गरजू चहा, गरजू म्हणजे बे सोपा आहे ना हो शांताराम भाऊ. आमच्यासारखे चहा प्यायला याव हे तुमची गरज. हा, आणि तुम्ही अति आम्हाला फुकट चहा पाजाव हा आमची गरज. झाला ना हो गरजू चहा. बताके बाया, तुला का फुकट चहा पाजतो का मी? अरे आता लोक मला 25,000 खर्च झाला. अरे शांताराम भाऊ, काही त्या लेकराच्या नांदी नका लागू. ते काय काही लावतात. मस्त मस्त झालं राजू. हे पाहिजेच होतं असं एखादं ठिकाण गावात. कसं गमलं नाही तर माणूस येऊन बसते टपरीवर. पण शांताराम भाऊ बसायची तर राजू काही सोय नाही हो. उभं राहणं जीवार येते. अरे लावू ना, जरा सोय लावू ना. बसायची काय, आपण तर झोपेची सोय लावतो. पण धीरे धीरे जरासं शेटअपले गेटअप येऊ दे ना. जरा गेटअप आलं 1-2 दिवस आपलं जमलं की आता बाकळा सांगू का खुर्च्या सांगू, काय सांगू सांगा? नाही 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 नाही, खुर्च्या गिडच्या नाही. खुर्च्यावर काहीच कम्फर्टेबल बसल्या जात नाही माणसाले. बाकडा कसा बरोबर राहते. कोणी आलं तर उठून जागा दिला जाते, नाही आलं तर तन्नावून दिला जाते. बाकडाच सांगा शांताराम भाऊ, बाकडा बरा आहे. सारखे याच्या ओट्यावर झोपा, त्याच्या ओट्यावर झोपा. त्याच्यापेक्षा रात्री मी तुमच्या टपरीच्या पुढे येऊन बाकडावर झोपून राहत जाईन. वॉचमन भेटेल ना तुम्हाला फ्री मध्ये. बरे गप्पेला, पण तुला झोपेले का वट्याईवर झोपून झोपू थकला असशील ना तू आता. अबे लगन कर. हा, लगन कर, सुखात राय. कितीक दिवस असं वट्याईनं झोपतो. तरी शांताराम भाऊ, तो तर लगन करेल तयार आहे. पोरगी तर लागेल ना. तिचा मेन प्रश्न तर बोललोच मी. बाबू, मी आज विचार केला ना तर महिनाभरात बँड वाजवी. अबे कर ना बी विचार मग. काही करतो विचारले का, काही वाजवतो बँड. तुझ्यापेक्षा लहान लहान लेकरायचे लग्न झालेल्या का? तिचे लेकर तुले आता काका म्हणून राहिले. अबे तू त्याचा काका आहेस ना. काही करतो बे लग्न. तो काय झालं रे त्या दोनाड्याच्या संबंधाचं काय झालं? गेले पाहुणे, गेले घर पाहून. नाही नाही, ते नाटकलंच आहे आपलं. चालू आहे ते, चालू आहे जरसं. खाय ते आता आपल्या लाईन मध्येच आहे ते. 2-3 संबंध आहेत आपल्या लाईन मध्ये. कोणतेही एखादा आपला मिळू शकते. तुम्ही मला फोन आला वाटते. बिना फोनचाच फोन येते आले. लग्नाचं नाव कळलं की पाहूनच जाते. बरं बाकी शांताराम भाऊ, लय मस्त झालंय. बरं करा ना आता उद्घाटनाले काही चहा म्या ठेवा लागत होता ना आता. अरे तयार आहे तयार आहे. जसा पहिला दिवस आहे तर जसं की जसं कधी सुचून नाही राहिलं जरा. बसा 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 करते हा माणूस. बसेले खुर्ची नाही ना, बाकडा नाही, कुठे बसा. उद्घाटनाले आपण जाऊ का एवढे 4-5 जण? गिराईक बी एवढेच आहेत की काय? काय गंगाराम भाऊ, जेवढे उद्घाटनाले तेवढेच गिराईक. येणे म्हणून मी एस टी स्टँड वर टाका, मस्त जागा दाखवली मी. नाही म्हणत ये, नाही नाही गावातच टाकू. जाऊ दे मग, आपण कसं एस टी स्टँड वर चांगलं झालं असं द्यायचं. जाऊ दे, पण सोयीचं झालंय. या टोचे काय ती ट्रिप मारली की मी चहा पिऊन जातो. येतो रे. अरे ओ झब्या, जाय रे घरी. विचार पण चहा चहा झाला नाही का? ती जाणार म्हणा. ते उद्घाटनाचे लोक उभे आहेत, चहा राहायला पाहिजे. काय जी आरती नाही, काय नारळ फोडणं नाही, काय नाही. अरे हो, चहा न पहिले लोक वाट पाहू राहिले ना. थांबा ना जरा. आता उद्घाटनाला आला तर उशीर पाशीर होतेच. जर सगळं काम कसं सिस्टमॅटिक झालं पाहिजे.
नाही नाही वहिनी, बरोबर आहे बरोबर आहे. चहाची काही घाई नाही, तुम्ही पूजा गिजा करा. मी म्हणतच होतो, काम कसं पद्धतशीर पाहिजे. एवढा बिझनेस सुरू केला, नारळ गिराय आणलं का, पेढे? हा समजा आहे समजा आहे. अरे मग शांता, तुला मैत्रिणीले बोलायला लागत होतं. त्या येतात मग आता पहिले माणसाचं होऊ द्या आणि जाऊ द्या. आता त्याच्या घरचे काम आटपले की त्या बी येतात. मग त्याचा आम्ही स्पेशल प्रोग्राम करीन. या जरशी बाहेर या, पूजा करा टपरीची, नारळ फोडा, जाऊन बसले लागे गणपती सारखे अंदर. काय म्हणता शांताबाईची आईवाली? आजली काम आहे वाटते, फिरून राहिली का तिकडे? टपरी बंद केली का? नाही हो माय, टपरी बंद नाही केली. अव ते बसले ना, तुला जेठ आहेत घरी, मग ते बसले टपरीवर. मग मी म्हणलं आपण आपले काम आटपून घ्याव, नाही तर काय सांगू मी ना तुले, बया बया रिकाम पण नाही होऊन राहिलं मला. घरचं करा आणि टपरीवर जा. मग काय तर मग काही करू नका, सोपं गोट आहे का? लय दिवस जीवाचा रान करा लागते, तो काय होते. मग सोपं नाही माय बाई, आता मला माहित आहे ना सोपं नाही. काही उलसक काही शिल्लक करतो म्हटलं ना तर जीव सहान्यास येते. आणि घरचं तर मेला आहेच धंदा. तो काही बाईच्या नावाचा कमी पडणार आहे का? का तो काही काही कोणी करणार आहे की हो बापा बाई गेली आता कुठे काही करायले, दोन पैसे कमवायले तर आपण करू, असं कोणी म्हणते का? कोण नाही म्हणत व माय. बाई ड्युटीवर जाव, घरी राव, मजुरी करायला जाव का तिकडे कुठेही जाव, तिले घरी येऊन तिचा धंदा करणेच आहे. तिच्या पाचीलेच पुंजेल आहे तो. न लिखित नियम आहे तो की घरातले काम बाईनच करा. तेच म्हणतो ना तुम्हाला, सांगतो शांताबाई, काही काही तर मी दिवसभर पोंगेत येतो. पॅकिंग करणं, पोंगेत येणं, ते आवरणं थोडं पुरते का? पुरा दिवस जाते. पण सरी आपल्याला करावंच लागते. आता तुम्ही म्हणसान तर घरी दुसरं कोण करीन? पादा माणसानं का प्यालाभर पाणी घेऊन ये, हा? पण माघारचा माणूस तर बाई असा प्यालाभर पाणी नाही घेत, दुसरं काय करीन? पोरग जर घेतलं रे इकून तिकून वागवलं ना 2 घंटे तर 4 दिवस सुनावते. मले लेकरं वागवा लागतात, मले लेकरं वागवा लागतात. मी किती करतो आणि पाय मी किती चांगला आणि तुले किती मदत करतो. हो माय मी ना कळलं माय बाई, तो आला तर दुरून दुरून पाहू आम्ही, पण काही वाटे नाही खरं सांगतो. पण आता माय बाई व स्वतः उतरली मी त्याच्यानं समजलं. बाय 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 बाय, सोपं नाही व मा, सोपं नाही. हा हो माय, उसक सोपं नाही. आणि तरी बी लोक म्हणतात काय करते बाई, ड्युटीवर जाणारी बाई असली तर दिसते माय ड्युटीवर जाते. घरी राहून तर तुम्ही किती काही कोंडा खांदा ना, हा किती काही रुपये कमवा, शेवटी म्हणणारे तेच म्हणतात. काय करतं बापा, घरीच तो असतो. नाही बाई, आपलं नाही तसं. मग मी का घरी थोडी असतो, चहाच्या टपरीवर जातो बसायला. टपरी चालवणं का सोपी गोट आहे का? किती गिऱ्हाईक सांभाळा लागतात. मग घरची करा, टपरी सांभाळा. मला नाही कोणी म्हणत, मी दिसतो ना रोज कोण जातो मी टपरीवर. मग तू आली न्यारी गोठ आहे, तू घरीच करतो म्हणून दिसत नाही. मी तर म्हणतोय बाय, तू बी एखादी खोली गिली घे भाड्यानं, नाही तर काही कर. तो आल्या कोठ्यातच करत जाय, नाही तर येता जाता लोकायला दिसते तर खरी की चालली बाई बाई कमाले. हो आता तसंच करा लागेल. काय करता माय शांताबाई, लोकांना काय म्हणता, आपलेच नाही ढंगाचे, घरातच नाही म्हणत कोणी तर लोकांजवळून काय अपेक्षा करता? सोडा पिच्छा. चला आल्या आती आता, चला ना घराला चहा करतो. काय म्हणता येत नाही असं, आता तुमचीच टपरी आहे. हो चल टपरीवर चहा पाचतो, काय घरी करतो गंज धुतो. चल मस्त कटिंग चहा पाचतो तुले. पैसे नाहीत ना, चिल्लर नाही आणली ना मॅ. आवा राहू दे काय गरज नाही. मॅ रजिस्टर आणलं ना मोठं, पैशाची काय गरज? हा म्हणजे शांताबाई फुकट पाचते की काय? शांताबाई तुम्ही मला चहा फुकट पाचता, मग रजिस्टरचं काय काम? आव आता फुकट पाचतो मी तुला, बरोबर आहे, पण त्या रजिस्टरात तुला खातं लिहून ठेवतो ना, उदारी. म्हणून तर मी त्याला सांगतो, पैशाचं टेन्शन घेऊ नका. चहा प्यायचा असो का कॉफी प्यायची असो का टोस्टन चहा खायचा असो, पैशाचं टेन्शन नको. सरळ यायचं शांताबाई चहावाली जवळ आणि फुकट चहा प्यायचा. रजिस्टरात लिहून ठेवतोच मी. चला चला, ज्याच्याजवळ पैसे नाहीत त्याले बी चहा, पैशावाल्याला बी चहा, बिना पैशावाल्याला बी चहा. चला चहा प्यायली या, चहा प्यायली या शांताबाई चायवाली. पैशाचं टेन्शन नको, गरमागरम फुकट चहा.
हेडलेकाचं हे बबडे ना ऐकतच नाही पोट्ट सकवून द्यायला धाडलं म्या म्हणलं त्या टपरीच्या पुढचं झाडून घे. हे पोट्ट झाडते काय केलं लेकान अति आणून कचरा लावला बोललो वाजिंद काटताय. याले जरा कामाला लावा लागते जरा याले. पाय समजा कचरा हाती लावला होती ना जरासं मला वाटते सिमेंटचं पाणी गिनी करून टाकू का लेक. सिमेंटाचं पाणी टाकलं की चोपडं होईने हे वाळू लेकाचं जसं चर चर रे धुळलाई वल्ला उडतीये. असं करतो. सिमेंट आणतो 2 किलो आणि पतलं पाणी करून टाकतो ती जमीन तर जमीन. ओ शांताराम भाऊ. हा. अरे बापा रे. दुकान उघडल्या बोईनी होते वाटते. आले लोक चहा प्यायले. या 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 या. मी म्हणूच ना. म्या टपरी टाकल्या एकही माणूस घरी चहा पिणार नाही. दिवस निघाला की आपल्या टपरीवरच येते चहा प्यायले. हे शांती ऐकतच नाही. सकाळपासून मी सकाळूनच येत जाईल. आज जरसा उशीरच झाला मला वाटते. गेले असतील 2-4 गिराईक तर गेलेच असतील माले निघून. अरे या 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 गंगाधर भाऊ या या. अरे झाला चहा पाहिजे ना. अरे का हो उघडलाय का दुकान? उशीरच झाला का जरसा. तुम्ही येऊन गेले का वापस गेले का तुम्ही? हो मग आल तुम्ही ढोरं सोडले. आलतो म्हटलं शांताराम भाऊ टपरी उघडली नाही लेक. मग आता डबल आलो म्हणलं आता उघडली अशी. लय उशीर केला इतका उशीर करता तर समजे लोक वावरात गेल्यावर उघडता का मग हा. सकाळून लवकर उघडत जा. तूच विचार करून राहिलो भाऊ म्या म्हटलं सकाळून लवकर उघडतो हे बा. ये पोट्ट्याले म्हटलं ना म्या बबड्याले सकाळून म्हटलं जायरी उघड रे झाडून गिळून ठेव पण हे लेकरं कायचे हो लेकरं काय 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 धरणीत आहेत काय. काहीतरी आहेत ते त्याच्यापेक्षा तर आपण जवान हाव ते म्हातारे आहेत. सकाळून उठतात तर निरा गद्यासारखे लोळत राहते मा पोरग. उठत नाही ना काही नाही त्याच्यापेक्षा मी तडकून उठतो राजो. अशी कशी पिढी निघाली काय सांगावं बापा. बसा बसा आता ठेवतो चहा. अरे चहा राहू द्या मी काय म्हणतो चालत ना का. कुठे सांगा काय करा. अरे राजू आज 4 तारीख आहे ना. आपल्याला अर्ज द्यायला जायचा नव्हता का त्या काट्या गिट्या तोडून घेता की नाही चला न जरा तहसीलवर जाऊ अर्ज देऊन देऊ. अरे हत्तीच्या हे डोक्यातून निघून गेलं राजू मला. हो हो हो. असं करा ना नाही तर मग जा ना तुम्ही 2-4 एपोट्टे घेऊन जा संग. 5-6 जण गेले जसे की मग बरं वाटते जरा असं वजन पडते. एकटं एकटं हे काही जमत गोष्ट नाही. पण मला जसं आता म्हणजे टपरीच्यानं जमणार नाही ना मी तिकडे येईन तर माझे गिराईक हुकतील ना. शांताराम भाऊ तुमचे गिराईकायलेच घेऊन जाऊ ना आपण. आहेतच कोणते अनोळखी गिराईक हेच की 10-15 लेकरं. तेच घेऊन जाऊ ना संग. हा तेच संग असल्यावर कोण येईन चहा प्यायले. नाही नाही तसं काही नाही येतात ना लय जण आम्ही म्हणतोय बा 10-15 जण येऊन गेले सकून. हो. आता तर झाडून राहिले 10-15 जण येऊन नाही गेले. अरे बा शांताराम भाऊ जाऊ द्या गेले तर मी काय म्हणतो चला ते काम अर्जंट आहे. हे काय पार्ट टाइम जॉब आहे तुमचा. हा? वावर महत्वाचे आहेत ना आपल्याला रस्ता पाणी पडलं की आपत होईन बरं. पाणी पडलं की आपत होईन म्हणलं. मले काही नाही मी शिवभूषण जातो तिकडून हा. तुमच्या लय घोर आहे म्हणून म्हणतो चला एक तो अर्ज करेल आहे तर जाऊ एकदा. हा जर सकाळी तुमचा विचारपूस करायला लागेल ना. नाही तर पहा मग तुमचं विचार. या माणसाचं बरोबर आहे लेख. हो चहाची टपरी आपला साईड बिझनेस आहे. वावर महत्वाचा आहे मेन बिझनेस वावर आहे. आता पाणी पडलं जून महिना लागला एक. आता पाणी पडलं की पेरण्याची धामधूम सुरू झाली की रस्त्याची पंचायत होईल. रस्ता मोकळा करून घेणंच आहे. असं करू का मग आता चहाची टपरी करू का बंद. शांती मलाच म्हणीन तुम्हाला म्हणू ना तुमचं रिकामे काम सरत नाहीत लावू नका. असं करतो नाही तर बबड्याला बसवतो. बरं असं करा गंगाराम भाऊ. चला आपण जाऊन येऊ मी बबड्याला सांगतो. बिझनेस बंद नाही करायला पाहिजे ना. कसं 2-4 लोक येऊन गेले तरी लय फरक पडते ना. कसं कन्सिस्टन्सी पाहिजे ना बिझनेस मध्ये कन्सिस्टन्सी महत्वाची राहते. हं? त्याच्यानं कसं दुकान बंद दिसलं तर मग गिराईक येणार नाही. बरं मग तुम्ही चालून राहिले का कसं काय. हो हो चला चला. घ्या तुम्ही लेकराईला बोलले काय कोणाकोणाला घेतलं. कैलासले घ्या ना त्याला म्हणा वावराचं हे आहे ना मुरली येते का. हो मुरली येते म्या म्हणलं त्याला चाल म्हणलं तू येतो म्हणे तू माझ्या दारातच होता आता. गेला तो घरी तो मी संगच आलो तो तिकडून बेपटीतून त्याच्या घरी गेला मी इकडे आलो. तू आहे कैलास आहे लगे हे आहे सखाराम येतो म्हणे तू साधू होती. हे आपल्या रस्त्यावाले समजेत ना म्हणून तर म्हणून राहिलो चला कसं. हे काम महत्वाचं. बरं बरं मी येतोच.
चला आता उघडलं तर खरी, आता बंद तर काही करायला पुरत नाही. अ बाबड्या, इकडे इकडे, कुठे चालला? हा, आलो आलो. काय म्हणता, मी घरी दूध घेऊन चाललो होतो. या पोटोले का जब इकडे. तुला सांगितलं ना बे, दूध इकायचं नाही म्हणून. तो मायच्या कानात भेंड गेले का? तिला माहित नाही का आता टपरीवर दूध लागते म्हणून? मला काय माहित, आईनं दिलं मला. आई म्हणे जे उकडे चालू आहेत त्याला देऊन दे म्हणे, उकडे बंद नाहीत करतायत म्हणे म्हणतात कसं म्हणे. मग मी आलो बा आता ते 2-3 घरी दूध देऊन. सांगा काय म्हणता, लवकर सांगा, मला अभ्यासाला बसा लागते. अभ्यासाचं कारण तर याचं लय पेटिंड आहे. काही काम सांगायचं असलं की याचा अभ्यास म्हणतात येते. नाही तर पताक्या बाया दिवसभर फोन पाहिजे आणि त्याला माहित आहे आता काम सांगतात की त्याचा अभ्यास उतू येते. मला अभ्यास लय उतू आला असेल तर पुस्तक घेऊन होती दिवस अभ्यास करत. काय बोलता का बाबा, अति काय अभ्यास होणार आहे का मला? मी नाही घेत होती, अति काय करू मी? तुम्ही हा ना, मी नाही होती. मग अभ्यास आहे, उद्या टेस्ट आहे माई. अरे मला तहसीलवर जावं लागते, तो आपल्या रस्त्याचा अर्ज द्यायलाय की नाही, तो अजून एकदा जावं लागते. तर मी चाललो तिकडे. तर तू असं कर, पुस्तकं घेऊन ये, अतिच बस दिवसभर. हा, चहा गी शिजून ठेव. आलं की चहा द्यायचा, तुला सांगितलं ना. 5 रुपये कट आणि फुल मागतला की 10 रुपयाचा. हा, अभ्यासही होते तुम्हाला आणि गिराईकी सांभाळल्या जातात. पहिल्याच दिवशी का दुकान बंद करतो काय? बरोबरची गोष्ट नाही. आणतोय पुस्तकं. चल मी येतो. हे बाय, ते झाडून घे एवढं. ओ बाबा, मी नाही बसत होती. मला अभ्यास नाही होत. उद्या मी टेस्ट आहे ट्युशन मध्ये. मी नाही बसत आहे, बंद करतो मी. हा, बंद गिन नाही करायचा. कधी बस अंतर साजरा, ऊन नाही लागत. अभ्यास कर. म्हणशील तर पुस्तकं आणून देतो मी तुले. कधीच बस. अरे का रे, अरे टपरी उघडली ना, चहा घे पेत नाहीस काय? जाय जाय बबळे हाय, जाय पिऊन घे. हा, पेलो ना, आताच पेलो. संध्याकाळी पिन ना शांताराम भाऊ. शांताराम भाऊ तर राजवडीला काऊनच लावलो. दिसलं की चहा प्या, चहा प्या. फुकट काही पाचत नाही. धुरू धुरू लोक ओढत आणतात टपरीवर चहा प्यायले. अरे का रे, बोवणी झाली नाही वाटते बाबड्या अजून. हा, तू तर झाडूनच राहिला आणि तुझ्या बाबा तर म्हणतात चहा पिऊन जा, चहा पिऊन जा. नाही नाही, झालं काका. देऊ का चहा? हाफ देऊ का फुल देऊ? आलो गोळ्या, सध्या झाला आम्ही घरून पिऊन, काही हापही नको देऊन फुलही नको देऊ. तो बाबाला दे फक्त लवकर झाडू. जा लागते तिकडे तहसीलवर, जा लागते ना अर्ज करेले. काय लेका तो बुडा कोणत्याच घरात बसला. हा, बसते त्याचे ऐकत. शांताराम भाऊ मस्त सुरू केलं घर बसल्या. सोपं आहे का रे बा? मला भाऊ साजरा करते ना, मला माहित आहे ना. अरे दिवस रात्र चहाच्या टपरीवरच असते. अरे जवळून जाते तर चहाचा वास येते त्याच्या अंगाचा. काय सांगू तुले, सोपं नाही काही. चाय 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 चायच करत राहते ना तो.